सामना नंबर 2 सुरुवात होत असताना पाहायला मिळते. पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक स्वागत. 1 मे कामगार दिन आणि महाराष्ट्र दिन याच्याही सर्वांना लक्ष शुभेच्छा. ज्या 1 मे या दिवसाचं औचित्य साधून आयोजित करण्यात आलेला हा मलबार हिल चषक 2024 भव्य दिव्य ट्रॉफी जी आपल्याला पाहायला मिळते. 6 फुटाचा आकर्षक असा करंडक 3 ट्रॉफीज आपण या चमचमच्या पाहत आहोत. उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, प्लेअर ऑफ द टुर्नामेंट या स्वरूपाचे पारितोषिक या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळतात. 6 फुटाची ट्रॉफी कोणाच्या घरी जाणार, कोणाला मिळेल हा करंडक, त्यासाठी गेले 4 रविवार ही स्पर्धा पार पाडली जात असताना पाहायला मिळते. आजचा हा 5वा दिवस या स्पर्धेचा. चला, सामन्याला सुरुवात होईल. 5 ओव्हरची मॅच राहील. टॉस जिंकल्यानंतर प्रथम बॅटिंग करण्याचा एक धाडसी निर्णय कालीमाता या टीमने इथे घेतलेला पाहायला मिळतो. नवी चाळी या टीमला पाचारण केले प्रथम बॉलिंगसाठी. सुरुवात होईल या मॅचची. स्ट्राईक एंड वरती ज्ञानदेव, नॉन स्ट्राईक एंड वरती गणेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळते. तर पहिलं षटक भावित याला पाचारण करण्यात आलं. पहिल्या षटकाच्या दरम्यान भावित ऑन स्ट्राईक. पहिला बॉल भावित गोलंदाजी मार्कवरती. पहिला बॉल हाफ ट्रॅकर राहिला. पहिल्या चेंडूवरती इरादे स्पष्ट केलेत. अगदी पहिल्या बॉल पासून अटॅकिंग इंटेंट पाहायला मिळेल. पहिल्या बॉलवरती इथे सिंगल आली आहे. हाफ ट्रॅकर बॉलवरती भावितच्या जिथे ज्ञानदेवच्या बॅटमधून एक चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. हँड आणि कॉर्डिनेशन पाहताच बनतं. आत्मविश्वास त्याच वेळेला द्विगुणित होतो ज्या वेळेला आपण अशा रीतीचे फटकेबाजी करत असतो. पहिल्या बॉलवरती सिंगलने सुरुवात झाली आहे. पुढचा बॉल भावितने पुढे टाकला. गुडलेन स्पॉटवरून हलक्या हाताने जसं फ्लिक ऑफ द रिस्ट मनगट वळवली. एक सिंगल इथे प्राप्त करण्यात येत असताना पाहायला मिळते. सिंगल डबलला जास्तीचं प्राधान्य दिलं जाईल, कारण मॅच चालू ठेवणं, स्कोरबोर्ड हलतं ठेवणं या बाबी फार महत्वाच्या राहतात क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती. कालीमाता टीमने टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करण्याचा निर्णय इथे घेतला. 1-1 धाव इथे अर्जित करण्यात येत असताना देखील पाहायला मिळते. गेम ऑन, मॅच ऑन. मॅच जिवंत ठेवली दोन्ही फलंदाजांनी. जास्तीचा कल या गोष्टीकडे राहतो ना की जिथे आपण जास्तीचे प्रयत्न स्कोरबोर्ड चालू ठेवण्याकडे कसं ठेवू याकडे महत्वाचा राहील. कारण समोरच्या दिशेने असणारा केवळ षटकार, या षटकार लगावणं इतकी बाब सोपी नाही आहे. परंतु या मैदानावरती अनेक वेळेला या गोष्टी घडत असताना आपण पाहिल्यात. धाव फलकावरती धावा जिथे 2 आल्यात. 2 चेंडूचा खेळ संपलाय. आघाडीची जोडी जिथे गणेशला स्ट्राईक एंड वरती आपण सध्या परिस्थितीमध्ये पाहतोय. गणेश ऑन स्ट्राईक. डाव्या एसी वरती इथे डाऊन डले गोलंदाजाला दंडित करण्यात येईल. आपला टप्पा फार महत्वाचा राहणार आहे. सिनेमामध्ये कटप्पा आणि क्रिकेटमध्ये टप्पा हा फार महत्वाचा राहतो. पहा ना, भाविकने जी काही गोलंदाजी केली अद्याप 2 चेंडू त्याने हाताळल्या. 3 धावा त्याने खर्च केलेल्या पाहायला मिळाल्यात. पुढचा बॉल फुलर लेनचा. यावेळेला पंचांकडे अपील करण्यात आली आहे. काय घडतं मैदानाच्या आतमध्ये? ही सिंगल इथे अंगलाट आली आहे. खेळाडू रनआउटच्या स्वरूपामध्ये होईल. नो बॉल आहे. त्यामध्ये रन्स देखील कंप्लीट करण्यात येत असताना पाहायला मिळाली आहे. क्षेत्ररक्षकाने चेंडू गॅदर केला, फेकी केली, परंतु कलेक्शन खराब राहिलं. ही रन्स इथे कंप्लीट करण्यात येत असताना पाहायला मिळाली आहे.
स्कोर कार्ड वरती या नो प्लस 1 अशा धावा इथे 2 प्राप्त होतील. संघाची धावसंख्या या दुहेरीच्या मदतीने वधारत असताना जाऊन पोहोचते ती एकंदरीत 5 धावा धाव फलकावरती आहेत. पुढचा चेंडू आणखीन एक बॉल फुलटोस. इथे वेस्ट हाईट जास्त आहे. बीमरचा नो येत असताना पाहायला मिळतोय. गोलंदाजाला दंडित करण्यात येईल. नो बॉल इथे मात्र पाहायला मिळालाय. जास्तीचे चेंडू ज्या मात्र वेगाने टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला. आणखीन एक बॉल समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. बॅटच्या स्टिकर दाबावा लागलाय. घोषांकित क्षेत्र नाहीये. धावा इथे पळून पूर्ण करावा लागतील. रन्स आल्यात त्या 2 दुहेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या वधारेल. जाऊन पोस्टेज इथे 8 धावा धावफलकावरती आहेत. 8 रन्स ऑन दी बोर्ड. केवळ 3 बॉल हाताळलेत या गोलंदाजाने. धावांची लय लूट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली आहे. अनलिगल डिलिव्हरी जास्तीच्या हाताळल्यात. हा बॉलवर फुलटोजा कव्हर्सला खेळलेत. घोषांकित क्षेत्र आहे तिथे. डिक्लर झोन मधून धावा प्राप्त होतील त्या 2. ज्ञानदेवने चांगली रीतीची बॅटिंग केली आहे. टेम्परामेंट चांगली आहे. क्षमता चांगली आहे त्याच्याकडे. संघाची धावसंख्या धावफलकावरती आहे ती 10. पुढचा बॉल लोड फुलटोज. यावेळेला कव्हर्सला पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी जय. फेकी करतोय. तदवर मात्र 1 धाव इथे प्राप्त होत असताना 11 रन्स आलेत या षटकामध्ये. धावांची लयलूट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. कारण हे षटक आपण पाहिलं ना तर 5 चेंडूचा केवळ खेळ संपलाय. परंतु या 5 चेंडूवरती धावा आणि धावा येत असताना पाहायला मिळाल्यात. या आधीच्या मॅच मध्ये केवळ 24 बनल्या होत्या. या मॅच मध्ये पहिल्या षटकामध्ये सध्या परिस्थितीमध्ये आपण पाहिलं तर 12 आलेले आहेत. संघाची धावसंख्या या दुहेरीच्या मदतीने वधारत असताना पाहायला मिळते ती एकंदरीत 13 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या षटकाचा खेळ संपला. 13 रन्स ऑन दी बोर्ड विदाउट लॉस. आघाडीचे दोन्ही बॅटर चांगल्या रीतीने बॅटिंग करतात. ज्ञानदेव आणि गणेश एकंदरीत पाहिलं 3 रन्स वरती नॉट आउट खेळतोय. ज्ञानदेवने त्याला चांगली साथ दिली आणि चांगल्या रीतीने बॅटिंग करतोय. त्या पद्धतीने आपण पाहिलं तर 7 धावा त्याच्या बॅटमधून आल्यात. अनलिगल डिलिव्हरीज आपण पाहिल्या तर 2 नो 1 वाईड अशा स्वरूपामधून अतिरिक्त धावा ज्या बहाल करण्यात आल्यात. 13 धावा धावफलकावरती आहेत. 13 रन्स ऑन दी बोर्ड. गोलंदाजीमध्ये फेरबदल होत असताना रत्नदीप याला पाचारण करण्यात आलंय. रत्नदीप दुसऱ्या षटकाच्या दरम्यान 13 रन्स ऑन दी बोर्ड आहेत. 13 धावा धावफलकावरती आहेत विदाउट लॉस. आघाडीची जोडी जमली आहे. फटका फसलाय. कोंडी फोडली आहे. विकेट प्राप्त केली आहे. पहिल्या बॉलवरती रत्नदीपने बाद केलंय ते फलंदाज गणेशला. गणेश सारखा खेळाडू बाद होऊन तंबूच्या आचऱ्याला परतत असताना पाहायला मिळतोय. बॅटर हेमंत मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना 13 धावा धावफलकावरती आहेत. क्रिकेटमध्ये अशुभ आकडा मांडला जातो 13 आणि खऱ्या अर्थाने इथे विकेट प्राप्त झाल्यानंतर असं वाटू लागले की 13 हा खरंच अशुभ आकडा आहे. कारण आपण अनेक वेळेला 13 या आकड्यावरती खेळाडूंना बाद होत असताना देखील पाहिलंय. अंकगणित तज्ञ त्याच वेळेला नासा आणि अगदी मग मोठमोठे व्यावसायिक ज्या आकड्याला अशुभ आकडा मांडतात. ऑन साइडला केलेला हा फटका हेमंतने पहिल्या बॉलवरती एक सिंगल इथे प्राप्त केली आहे. म्हणून शुभे चांगले पाहायला मिळाले त्या खेळाडूचे. जणू वज्र निर्धार करून तो मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. एक सिंगलच्या मदतीने 14 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 14 रन्स ऑन दी बोर्ड. आपण खऱ्या अर्थाने एकंदरीत ही स्पर्धा लाईव्ह पाहतोय फोर्स 1 या चॅनलवरती. रोहनजी गुप्ते सर यांची ही संकल्पना आणि फोर्स 1 या चॅनलवरती जर का तुम्ही नवीन असाल ना त्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. धावफलकावरती धावा त्या 14.
हा बॉल बॅकफुटला येऊन डॉमिनेट करणारी गोलंदाजी. विकेट मिळवल्यात. अगदी त्याच वेळेला टप्पा चांगला ठेवलाय, दिशा चांगली आहे, व्हेरिएशन चांगलं पाहायला मिळालंय. या षटकामध्ये केवळ 14 धावा धावफलकावरती आपण पाहतो आहोत. पहिल्या बॉलवरती विकेट, दुसरा बॉल एक सिंगल, तिसरा चेंडू निर्धाव. फुलर लेनचा पुढ्यात आलाय, समोरच्या दिशेने खेळलाय. धावा इथे प्राप्त होतील त्या केवळ 2. पाना समोरचं क्षेत्र हे महत्वाचं राहतं, कारण इथे चौकार आणि षटकार केवळ अगदी डाऊन द ग्राउंड पाहायला मिळत असते. इतर तुम्हाला या रीतीच्या धावा मिळणार नाही आहेत. सिंगल आणि डबलचं जास्ती घोषांकित क्षेत्र या क्रीडांगणाची शोभा नेहमीच वाढवत असतं. यावेळेला बॅकफुट बोलला येत असताना ऑन साइडला हलक्या हाताने क्षेत्ररक्षक होता, झेल निसटला. जीवदान प्राप्त होत असताना मैदानाच्या आतमध्ये आदरणीय संजयजी शिर्के साहेब, विश्वस्त संजय शिर्के प्रतिष्ठान, आणि अगदी त्याच वेळेला या मैदानावरती अगदी कोणत्याही क्षणाला कोणत्याही पद्धतीची आवश्यकता असू द्यात, एकच नाव पुढे येत असताना नेहमीच पाहायला मिळालंय, आदरणीय संजयजी शिर्के साहेब. हा बॉल पडल्यानंतर उजव्या एसीच्या बाहेर गरकन गिरकी घेतोय, यष्टीरक्षकाचा भेद घेतोय, फलंदाजाची फिरकी घेतोय. डॉट बॉल आला. या षटकामध्ये धावा आल्या त्या 4 विकेट मिळवली. 1-2 षटकांचा खेळ संपला. धावफलकावरती धावा त्या 17. 17 रन्स ऑन दी बोर्ड. सुयोग आलाय तिसऱ्या षटकाच्या दरम्यान. सुयोगचा पहिला बॉल कवसला, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. एक सिंगल इथे प्राप्त करण्यात येत असताना पाहायला मिळाली. सुयोगची सुरुवात या षटकाची एक सिंगलने होती. एकंदरीत दुसऱ्या षटकाची सुरुवात आपण पाहिली ना तर विकेटने झाली होती. रत्नदीपने चांगल्या रीतीची गोलंदाजी केली, मॅच मध्ये आणलं. क्षेत्ररक्षण करत असताना नवी चाळ या टीमला, कारण नवी चाळ या टीमसाठी हव्या होती ती हवीशी वाटणारी विकेट ती प्राप्त करून दिली. उजव्या एसीच्या बाहेर जे फॉलोइंग ड्राईव्ह इथे पाहायला मिळाला. उजव्या एसीच्या बाहेर निघत असताना हेमंतने चांगला फटका खेळला. धावा मिळाल्या तर 2. संघाची धावसंख्या 20 रन्स ऑन दी बोर्ड आहेत. 20 धावा धावफलकावरती पाहायला मिळाला. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. लोड फुल टॉस बॉल उजव्या एसीच्या बाहेर कट करण्याचा प्रयत्न, स्लिप तैनात करण्यात आली होती. सिद्धार्थ त्या ठिकाणी होते जरूर, परंतु त्यांच्या हाती झेल आलेला नाहीये. इथे एक सिंगल प्राप्त होतीये. संघाची धावसंख्या एकेरीच्या मदतीने 21 धावा धावफलकावरती आहेत. 21 रन्स ऑन दी बोर्ड. धावा वाढतायत, धावा येत असताना पाहायला मिळाल्यात. अशा परिस्थितीमध्ये महत्वाची बाब ही राहील ना की इथे विकेट ही मिळवाव्या लागतील, कारण क्रिकेटचं एक पूरक समीकरण आहे. जिथे विकेट घेतल्या जातात ना तिथे धावा थांबतात. धावा थांबवायच्या असतील तर विकेट मिळवाव्याच लागतील. हा बॉल लोड फुलटो पुन्हा एकदा हवेमध्ये खेळलाय. यावेळेला नांदेव चांगल्या रीतीची बॅटिंग नांदेव करतोय. तो पारंगत आहे या गोष्टी करण्यामध्ये, किंबहुना त्याने चांगल्या रीतीचे स्ट्रोक इथे मैदानाच्या आतमध्ये खेळलेले आपण पाहिलेत. संघाची धावसंख्या 23 धावा धावफलकावरती आहेत. हाफ ट्रॅकर बॉल ऑन साइडला पुल केला, केवळ 1 धाव इथे प्राप्त होईल. चेंडू गुल झालाय तो घोषांकित क्षेत्रामध्ये. आणखीन 1 धाव इथे येत असताना संघाची धावसंख्या 24 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या मॅच मध्ये केवळ 24 बनला होता, 25चं टार्गेट ठेवण्यात आलं. परंतु या मॅचचा एकंदरीत विचार केला तर या मॅच मध्ये तिसऱ्या षटकामध्ये 24 बनल्यात. रन्स बनतील. उजव्या एसीच्या बाहेर इथे कॉट बिहाइंड विकेट. खेळाडू क्रमांक 2 सिद्धार्थने एक चांगला झेल इथे टिपला. फर्स्ट स्लीप मध्ये सेकंड विकेट गोज डाऊन. खेळाडू क्रमांक 2 झालाय बाद. ज्ञानदेव आघाडीचे दोन्ही फलंदाज तंबूच्या आचऱ्याला परतलेत. आघाडीचे दोन्ही फलंदाज तंबूच्या आचऱ्याला परतल्यानंतर संघाच्या अडचणी आता मात्र वाढू लागल्यात. विकेट येतात, हव्याशा असणाऱ्या या विकेट इथे प्राप्त करण्यात येत असताना पाहायला मिळाल्यात. संघाच्या अडचणींमध्ये भर पडत असताना आपण पाहतो आहोत.
धावफलकावरती धावा आहेत त्या 24. खेळाडू बाद झाले 2. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रकाश दाखल होत असताना पाहायला मिळतो. हेमंत आणि प्रकाश. हा चेंडू मिस टायमिंग आहे. आणखीन एक विकेट मिळू शकते. मिळवली आहे. गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये पहिल्या बॉलवरती विकेट मिळवतोय रत्नदीप. आणखीन एक खेळाडू बाद होतोय हेमंत. 3 खेळाडू बाद झालेत. आघाडीचे तिन्ही बॅटर, आघाडीचे 2 फलंदाज. मग त्यामध्ये जिथे आपण गणेशला बाद होत असताना पाहायला मिळालं, तदनंतर ज्ञानदेव बाद झाला आणि सध्या घडीला 3रा खेळाडू हेमंत देखील बाद झाला. एका मागोमाग एक खेळाडू बाद होतात. रत्नदीपने आज या मॅच मध्ये ना एक कलाटणी मिळवून दिली आहे. कारण ज्या वेळेला तो दुसऱ्या षटक हाताळण्यासाठी दाखल झाला, पहिल्या बॉलवरती विकेट मिळवली. जिथे आपण 4थ्या षटकामध्ये त्याला बॅटिंगसाठी दाखल होत असताना पाहतोय आणि विकेट देखील मिळवली पहिल्या बॉलवरती. जणू काय त्याने वज्र निर्धार इथे मैदानाच्या आतमध्ये करूनच मैदानावरती उतरलाय की काय. पहिल्या बॉलवरती विकेट मिळवायचीच. कमी गतीने आणखीन एक फ्लॅट ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला. हाफ आर्म पूल क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. धावा प्राप्त होतील त्या 2 तिहेरीचा प्रयत्न करण्यात आलाय जरूर, परंतु रन्स एकंदरीत प्राप्त होतात त्या 2. संघाची धावसंख्या दुहेरीच्या मदतीने वधारत असताना जाऊन पोहोचते. 26 धावा धावफलकावरती आहेत. 26 ऑन दी बोर्ड. 26 धावा धावफलकावर. आणखीन एक फ्लाइट देण्याचा प्रयत्न. शेवटच्या क्षणाला दिशा दिली. मॅचची बदलतीये दशा. धाव मिळते ती 1. संघाची धावसंख्या एकेरीच्या मदतीने जिथे 27 धावा धावफलकावरती आहेत. 27 ऑन दी बोर्ड. 27 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात मॅचचे ऑफिशियल्स. समीर आणि स्वामी दोन्ही अंपायर ऑफिशियल म्हणून कामकाज करतात. यावेळेचा चेंडू ऑन साइडला. रुपेशने चांगल्या रीतीने बॅटिंग केली आहे. पॉवरफुल हिटिंग त्याच्या बॅटमधून पाहायला मिळते. बॅटिंगसाठी 5व्या क्रमांकावरती तो आलाय आणि जणू काय दानपट्टा त्याने फिरवलाय. स्कोर कार्ड वरती रन्स आहेत ते 29. 29 ऑन द बोर्ड. 29 धावा धावफलकावर. आणखीन एक चेंडू बॅटची लिडिंग एज घेतली आहे. पाठीमागे घोषांकित क्षेत्रामध्ये चाललाय सिद्धार्थ. चेंडूवरती येतोय जरूर. एक सिंगल इथे प्राप्त होईल. एकापेक्षा जास्तीचं काही नाही आहे. चांगल्या रीतीची फेक धाव मिळाली. 1. संघाची धावसंख्या एकेरीच्या मदतीने वधारत असताना 30 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या मॅच मध्ये आज एक मोठा उलटफेर पाहायला मिळाला, जिथे बीके स्पोर्ट्स या टीमने सामना जिंकत असताना 24 धावा लिलेया पाटला केला 9 विकेट राखून. हा चेंडू यष्टिरक्षकाचा वेध घेतो. आणखीन एक बॉल डॉट बॉल स्वरूपामध्ये आलाय. रत्नदीपने 2 षटक हाताळले. पहिल्या षटकामध्ये जिथे 4 धावा खर्च केला, दुसऱ्या षटकामध्ये तो आला. जिथे आपण पाहिलं ना तर जिथे 6 धावा खर्च करत तो विकेट मिळवल्या. एकंदरीत 10 धावा खर्च करत 2 विकेट आपल्या 2 षटकांमध्ये रत्नदीपने प्राप्त केल्यात 5च्या इकॉनॉमिक्सने. 30 धावा धावफलकावरती आहे. 4 षटकांचा खेळ संपुष्टात आलाय. शेवटचा निर्णायक अंतिम षटक कोणाच्या हाती सुपूर्द करण्यात येईल हे देखील पाहणं तितकंसं गरजेचं असेल. प्रकाशने एक बॉल फेस केला. रन त्याच्या बॅटमधून आलेली नाहीये. शेवटचा अंतिम षटक. गोलंदाजीमध्ये फेरबदल. गौरव आलाय शेवटच्या षटकाच्या दरम्यान. शेवटच्या षटकाच्या दरम्यान आपण गौरवला पाहणार आहोत. इथे मोठे स्ट्रोक निश्चितच खेळले जातील. रुपेश स्ट्रायकर एंडवरती. पहिला बॉल कमी गतीने. व्हेरिएशन पहा किती चांगल्या, परंतु इथे डायरेक्ट हिट. प्रकाश बाद. रनआउटच्या स्वरूपामध्ये खेळाडू क्रमांक 4 प्रकाश बाद. क्रिकेटची आत्महत्या. रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेट सॅक्रिफाईस केली आहे टीमसाठी. प्रकाशने असंच म्हणावं लागेल. उशिराने तो धावला. आपल्या पार्टनरकडे पाहत राहिला. त्याच्या कॉलकडे पाहत राहिला. चेंडूवरती नजर ठेवलीच नाही आणि या गोष्टी इथे त्याला अडचणीमध्ये घेऊन गेल्या. नवीन बॅटर राहुल मैदानाच्या आतमध्ये येतोय.
प्रकाशने एक बॉल फेस केला, एकही धाव त्याच्या बॅटमधून आलेली नाहीये. राहुल स्ट्राईक एंडवरती खोला टाकलाय समोरच्या दिशेने, शॉर्ट बॅक लेफ्टने हा स्ट्रोक पाहायला मिळाला राहुलच्या बॅटमधून. धावा येतात त्या दोन संघाची धावसंख्या 32, 32 ऑन दी बोर्ड. 32 धावा धाव फलकावरती आहेत. राहुल सारखा बॅटर संघाला नेहमीच हवा असा वाटतो, कारण प्रत्येक बॉलवरती धावा घेण्याची कुवत ही तुमच्यामध्ये असायलाच हवी आणि ती त्याच्याकडे चांगल्या रीतीने आहे. हा बॉल पुन्हा एकदा फ्लाईट दिली होती, ड्राईव्ह केला, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. इथे खेळाडू होईल तो रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद. भाविकने चांगल्या रीतीची फेक केली, चेंडूला गॅदर केलं, फील्ड केलं, फलंदाजाकडे पाहत राहिला आणि उशिराने धावला होता फलंदाज राहुल. आणखीन एक धक्का, 5वा खेळाडू झालाय बाद. संघाची धावसंख्या 32 असताना नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. प्रशांत आलाय, न्यू बॅटर, न्यू मॅन इन. फ्लाईट दिली, पहा ऑन साइडला केलेत. या गोलंदाजाची खासियत हीच राहिली आहे, चेंडू वळवतो, वळण देतो, त्याच वेळेला कमी गतीने टाकतो. फ्लाईट देण्यामध्ये जास्तीचा सक्षम आहे गौरव, आणि याचंच कारण की काय इथे धावा थांबल्यात. सिंगलच्या मदतीने 33 धावा धाव फलकावरती आहेत. 33 रन्स ऑन दी बोर्ड. पुढचा बॉल, आणखीन एक फ्लाईट दिली आहे जरूर, परंतु याही फटका घोषांकित क्षेत्रामध्ये जाईल. धावा मिळतील त्या दोन. 35 धावा धाव फलकावरती आहेत. रुपेश सारखा बॅटर हा डेथ ओव्हर मध्ये बॅटिंगसाठी स्ट्रायकर एंडवरती नेहमीच हवा असा वाटतो, कारण त्याची फटकेबाजी ही लांबलचक फटकेबाजी नेहमीच पाहायला मिळाली आहे. पारंगत आहे या साऱ्या गोष्टी करण्यामध्ये, कारण डेथ ओव्हर मध्ये फलंदाज हा नेहमीच बॅट फिरवणारा हवा, दान पट्टा फिरवणारा हवा. संघाला धावा या शेवटच्या षटकामध्ये गोळा करणं हे फार महत्वाचं राहतं. आदरणीय संजयजी शिर्के साहेब यांच्या माध्यमातून आयोजित असणारी स्पर्धा लोअर फुलटॉस बॉल, त्यावरती धावा मिळतील त्या पुनश्च 2. या दुहेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 37 धावा धाव फलकावरती. 37 रन्स ऑन दी बोर्ड. 38 रनचा असेल ते टार्गेट. चला त्वरित क्षेत्ररक्षण सजून घ्या. श्री सद्गुरू व साईनाथ मित्र मंडळ आयोजित संजयजी शिर्के प्रतिष्ठान, त्याच वेळेला आदरणीय संजयजी शिर्के साहेब विश्वस्त शिर्के प्रतिष्ठान, मलबार हिल टाइम्स साप्ताहिक मराठी, हिंदी, इंग्रजी या भाषेमधील हे साप्ताहिक जे मात्र कामकाज करत असताना पाहायला मिळते. 1 मे महाराष्ट्र दिनाचा औचित्य साधून आयोजित करण्यात आलेली 5 दिवसीय ही स्पर्धा, जिथे 7 एप्रिल, 14 एप्रिल, 21 एप्रिल, 28 एप्रिल आणि 1 मे या कालावधीमध्ये पार पाडत असताना पाहायला मिळते. मॅच नंबर 2 आजच्या दिवसातली, जिथे कालीमाता या टीमने टॉस जिंकला, बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला, 37 बनवल्यात. 38चं टार्गेट, 38 रनचं टार्गेट इथे सेट करण्यात आलंय. या मॅचच्या दरम्यान नवी चाळ या टीमच्या अगेन्स्ट
आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. 38 रनचं टार्गेट आहे. आघाडीचे दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतात. राहुल आणि त्याच्या साथीला सुयोग ही जोडी मैदानाच्या आतमध्ये नवी चाळ या टीमची दाखल होत असताना पाहायला मिळते. नवी चाळ या टीमला एक नव्याने चांगला परफॉर्मन्स करून दाखवावाच लागणार आहे. कारण एक 38 धावसंख्येचं टार्गेट इथे 30 चेंडू आणि 38 धावा ही बाब सोपी नसेल. इथे लक्ष सोपं नाहीये. पहिल्या षटकाच्या दरम्यान गोलंदाजी मार्कमध्ये गणेश एक जेन्युइन ऑलराऊंडर खेळाडू म्हणून आहे. बॅटिंग ऑलराऊंडर म्हणून त्याच्याकडे पाहिलं जाईल. कारण ओपनिंग मध्ये तो बॅटिंग साठी आघाडीला देखील आला होता. आघाडीलाही टीम साठी येत असताना त्याला पाहायला मिळालं. पहिलं षटक देखील टाकतोय एक बॅटिंग ऑलराऊंडर. गणेशचा पहिला बॉल वरती आक्रमण. इथे नशिबाने साथ दिलेली नाहीये. नशिबाने पाठ फिरवली आहे पहिल्या बॉलवरती. धाबा इथे मिळतील त्या केवळ 2. काय सुरुवात झाली पहा ना. राहुलने पहिल्या बॉलवरती इंटेन क्लिअर केलेत की मी अशा रीतीचे स्ट्रोक खेळणार. पुलरलेनचा बॉल होता. धावा मिळाल्यात त्या केवळ 2. दुसरा चेंडू बॅकफुटला येत असताना कलात्मकतेने केलेला हा फटका पाहायला मिळाला राहुलच्या बॅटमधून. धावा आल्या त्या केवळ 2. संघाची धावसंख्या 4. 4 धावा धावफलकावरती आहेत. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज गणेश पुन्हा एकदा सज्ज होईल. ओव्हर द विकेटने गोलंदाजी करतोय. फुलरलेनचे बॉल त्याने हाताळलेत. बॅकफुटला ऑन साइडला केले. क्षेत्ररक्षक आहे. शॉर्ट मिड विकेटला चेंडूवरती येतो वेगाने. एक धाव निश्चित मिळाली आहे. एक नाट्यमय वातावरण मैदानाच्या आतमध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न राहुलच्या या फटक्याने केला होता. ऑन साइडला बॅकफुट वरती येत असताना त्यांनी केलेला हा स्ट्रोक पाहायला मिळाला ज्यावरती रन्स आली होती केवळ 1. संघाची धावसंख्या 5. संघाची धावसंख्या 5. 5 रन्स ऑन दी बोर्ड. 5 धावा धावफलकावरती. 38चा पाठलाग करायचा आहे आणि अशा परिस्थितीमध्ये पहिल्या 3 चेंडूवरती आलेल्या 5 धावा. पुढचा चेंडू घेऊन यावाला बॅकफुटला ऑन साइडला पुल केला. ताकदीचा वापर. टायमिंग प्रॉपर होती. सुयोगने पहिला बॉल फेस करत असताना चांगला स्ट्रोक त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला. हाफ ट्रॅकर बॉल जर का त्याला आपण हाताळले ना तर या स्ट्रोक चांगल्या रीतीने तो खेळू शकतो. बॅकफुटला येणं, स्ट्रोक ऑफर करणं किंवा अगदी त्याच वेळेला बॉडीचं वेट ट्रान्सफर करणं, पाठच्या पायावरती वजन टाकत असताना अशा रीतीचे फटकेबाजी करणं ही बाब सोपी नाहीये. परंतु त्या रीतीने खेळलेत चांगल्या रीतीने स्ट्रोक. जे सुयोगने हा फटका समोरच्या दिशेने ओव्हर दी बॉलर हेड. एक धाव निश्चित मिळेल. डायरेक्ट हिट लगावला जरूर परंतु एक सिंगल इथे प्राप्त होत असताना पाहायला मिळते. प्रशांत जिथे मात्र लॉंग ऑफला क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेमध्ये तो मात्र पाहायला मिळाला. सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या धावफलकावरती आहे ती 8. पहिल्या षटकाचा एकंदरीत पूर्वार्धाचा विचार केला ना तर भाविकने 13 धावा खर्च केल्या होत्या पहिल्या ओव्हरमध्ये. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. स्ट्राईक एंडवरती राहुल आहे. बॅकफुटला येत असताना ऑन दी टोज ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहे. फ्रंट फूट बॅकफूट हा भेदभाव या खेळाडूकडे नाही आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपला. पहिल्या षटकाच्या अंती धावफलकावरती धावा आहेत. 38चा पाठलाग करत असताना केवळ 9 विदाउट लॉस. पहिल्या षटकाचा खेळ संपला. धावफलकावरती धावा आहेत त्या 9. जिथे या मॅच मध्ये ना जिथे 38चा पाठलाग करायचा 29ची आवश्यकता. 24 चेंडूचा खेळ शेष आहे. अजूनही 29ची आवश्यकता राहील.
पूर्वार्धाच्या कंपॅरिझन मध्ये उत्तरार्धामध्ये पहिल्या षटकामध्ये धावा आल्या त्या केवळ 9, पूर्वार्धामध्ये 13 आल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये पूर्वार्धामध्ये केवळ 4 धावा खर्च करत 1 विकेट मिळवली होती रत्नदीपने. बहारदार गोलंदाजीचं प्रात्यक्षिक त्याने दाखवलं. प्रकाशचा पहिला बॉल डावीशी सोडून जाणारा दिशाहीन राहिलाय. अवांतर रन्स इथे प्राप्त होईल. प्रकाश कमी गतीने गोलंदाजी करण्यासाठी निश्चित जाणला जाईल, कारण शॉर्ट रनअपने तो गोलंदाजी करतोय. पहिला चेंडू अवांतर स्वरूपाचा त्याने हाताळला. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज. हा चेंडू कमी गतीने पहा, हलक्या हाताने, प्लेसमेंट किती चांगली आहे, सॉफ्ट हँडने खेळलेत. एक धाव राहुलला इथे निश्चितच प्राप्त होत असताना पाहायला मिळते. राहुल एक सिंगल डबलला जास्तीचं प्राधान्य देत असताना पाहायला मिळतो. चांगल्या रीतीचे स्ट्रोक ऑफर करतो. समोरच्या दिशेने 20 क्षेत्र जे आहे ना ते त्याचा स्ट्रॉंग झोन राहिले. समोर चांगल्या रीतीचे फटकेबाजी तो करू शकतो. ही त्याच्याकडे ताकद आहे, ही त्याची टेम्परामेंट आहे, ही त्याची क्षमता आहे. स्ट्राईक एंडवरती यावेळेला सुयोग. संघाची धावसंख्या 10 धावा धावफलकावरती आहेत. 11 धावा धावफलकावरती आहेत. 11 धावा धावफलकावरती आहेत. लोड फुल टोस. या वेळेला ताकदीचा वापर केला. टायमिंग प्रॉपर पाहायला मिळाली. धावा मिळाल्या त्या 2. सुयोगची बॅटिंग 3 बॉल 5 धावा त्याच्या बॅटमधून आल्यात. हेल्दी स्ट्राईक रेटने बॅटिंग करतोय. स्ट्राईक रेट चांगला ठेवला या खेळाडूने, कारण महत्वाचा विषय इथे हाच आहे ना की आपल्याला रन्स गोळा करायचे आहेत. स्ट्राईक रेट चांगला असायला हवा. वरती 8 बनवायच्या जरूर आहेत, परंतु बनवण्यासाठी प्रयत्नशील. मिस टायमिंग. कॅच हवेमध्ये. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. ज्ञानदेवने चांगला झेल टिपला. खेळाडू क्रमांक पहिला सुयोग बाद. या षटकातील पहिली विकेट जी मात्र प्रकाशला प्राप्त होत असताना पाहायला मिळाली आहे. संघाची धावसंख्या धावफलकावरती आहे ती 13. विकेट मिळवली ती 1. 13 या धावसंख्येवरती पूर्वार्धातील पहिला खेळाडू देखील बाद झाला. 13 या आकड्यावरती उत्तरार्धामध्ये देखील पहिला खेळाडू इथे बाद झाला. या मैदानाचं सुशोभीकरण आपण पहा. अगदी मैदानाच्या आतमध्ये येत असताना आनंदाचं उत्साहाचं वातावरण मनामध्ये चांगल्या रीतीने निर्माण होऊ शकतं, कारण समोरच्या दिशेने एक प्रशस्त असं व्यासपीठ आपण पाहतोय. परंतु त्याहूनही अधिक ना खुणावणारी ही बाब या स्पर्धेची ही राहिली आहे. समोर असणारी आकर्षक ट्रॉफी 6 फुटाची. खोलात टाकलेला बॉल. बॅटची लिडिंग एज. पॉइंटला क्षेत्ररक्षक नाही आहे. एक सिंगल इथे निश्चितच प्राप्त होत असताना पाहायला मिळेल. सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या वधारत असताना जाऊन पोहोचते 14 धावा धावफलकावरती आहेत. भाविक नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. 14 धावा घोषांकित क्षेत्रामधून. 14 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. षटक क्रमांक प्रगतीपथावरती आहे ते दुसरं प्रकाश. व्हेरिएशन आणि व्हरायटी चांगली आहे त्याच्याकडे, परंतु या व्हरायटीने गोलंदाजी करत असताना विकेट देखील त्याने मिळवली. ही देखील जमेची बाब. पुढचा बॉल. फ्लाइट देण्याचा प्रयत्न. बॅटची लिडिंग एज. आणखीन एक चेंडू हवेमध्ये. गणेश चेंडूच्या खाली आलाय. त्याने टिपला जेल. संपला फलंदाजाचा खेळ. नाही बसत आहे धावसंख्येला मिळेल. काय चाललाय हा खेळ. दुसरा खेळाडू बाद. विकेट लगातारचे 2 इथे प्राप्त केले आहेत. प्रकाशने 2 विकेट या षटकामध्ये प्राप्त केल्या आहे. कमी गतीने गोलंदाजी करतोय. फसवी गोलंदाजी राहिली आहे फलंदाजांसाठी आणि अनेक प्रश्नांचा भडीमार करणारी गोलंदाजी प्रकाशच्या माध्यमातून पाहायला मिळाली. संघाची धावसंख्या धावफलकावरती आहे ती 14. 13ला पहिला, 14ला दुसरा अशा स्वरूपाचे 2 खेळाडूंना बाद केला. हाईट कमी आहे खेळाडूची, परंतु हाईट कम फाईट ज्यादा. प्रकाश कमी गतीने गोलंदाजी करत असताना विकेट तो मिळवत असताना पाहायला मिळालाय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय गौरव. 4थ्या नंबरवरती तो बॅटिंगसाठी आलाय. आघाडीचा बॅटर सुयोग बाद झाला. 3ऱ्या क्रमांकावरती भाविक आला, तो बाद झाला. खोलात टाकलेला हा बॉल पहा. कमी गतीने पंचांकडे अपील.
अपील तर करण्यात आली आहे. डिसिजन काय येतोय पाहूयात. निर्णय काय आलाय. दोन्ही पंच एकत्रित येऊन जो निर्णय घेतील हा बंधनकारक राहील. अंपायर डिसिजन हा आलाय की नॉट आउट आहे खेळाडू. 2 षटकांचा खेळ संपला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती ती 14. पहिल्या षटकामध्ये 9 आल्या. दुसऱ्या षटकामध्ये जिथे केवळ आणि केवळ आपण 5 रन्स पाहायला मिळाल्या. परंतु या षटकाचं महत्व हे राहिलं ना की 2 विकेट इथे मिळवल्या प्रकाशने. पहिल्या 2 षटकांमध्ये धावा कमी आलेल्या पाहायला मिळाल्यात. केवळ 14 आहेत. 38चा पाठलाग करायचा आहे. 38 रनचं टार्गेट इथे सेट करण्यात आलंय. सागर आला गोलंदाजी मार्कवरती. षटक क्रमांक 30 सागर गोलंदाजी मार्कवरती दाखवत असताना पाहायला मिळेल. पहिला बॉल बॅक फुटला येत असताना खेळण्याचा प्रयत्न हेमंत होता त्या ठिकाणी, परंतु त्याच्या हातून झेल दूर राहिला. बॅकफुटला येत असताना उजव्या सीच्या बाहेर कट करण्याचा प्रयत्न इथे करण्यात आला आणि अशा परिस्थितीमध्ये एक सिंगल इथे येत असताना पाहायला मिळते. 38चा पाठलाग करायचा. 15 धावा धावफलकावरती आहे. 23ची गरज. अजूनही 23 हव्यात या मॅच मध्ये विजयासाठी. येणारे 17 बॉल आणि 23 धावा. राहुल सारखा बॅटर एक सिंगल घेऊन नॉन स्ट्राईक एंडवरती जाऊन उभं राहणं ही बाब पत्त्यावरती पडणार नाही नवी चाळ या टीमच्या, कारण जास्तीच्या स्ट्राईक एंडवरती राहुलला येणं गरजेचं असणार आहे. हा बॉल खोला टाकलाय समोरच्या दिशेने. वेगवान चेंडू पाहायला मिळाला. फटक्यामध्ये वजन आहे. धावा इथे मिळतील त्या पुनश्च 2. संघाची धावसंख्या पुढे सरकते. 17 धावा धावफलकावरती आहेत. विजयासाठी अजूनही 21ची गरज. 16 चेंडू आणि 21 धावा. 16 गेंद 21 की जरूरत. मॅच बनवू शकते. मॅच बनवण्याचा प्रयत्न केलाय गौरवने. चांगला स्ट्रोक खेळत असताना दाखवून दिलंय की हा सामना बनवेल आणि बनवण्यासाठी मी मैदानाच्या आतमध्ये उभा राहिलोय. आदरणीय संजयजी शिर्के साहेब, शिर्के प्रतिष्ठान, त्याच वेळेला श्री सद्गुरू साईनाथ मित्र मंडळ आयोजित असणारी स्पर्धा आपण पाहतोय. यावेळेला पहा फटक्यामध्ये किती ताकद, नजाकत, कलात्मकता. गौरवचा जो बॅटिंग करण्याचा वेगळाच पवित्र आहे. या फलंदाजाचा वेगळाच आहे थाट. तो गोलंदाजांची लावतोय वाट. मैदानाच्या आतमध्ये पहिल्या 2 बॉलवरती 2 स्ट्रोक चांगल्या रीतीने खेळले गौरवने आणि अक्षरशः धाबे दणाणलेत प्रतिस्पर्धी संघाचे. संघाची धावसंख्या दुहेरीच्या मदतीने 19 धावा धावफलकावरती आहेत. अजूनही 19ची गरज राहिली या मॅच मध्ये. 15 चेंडू आणि 19ची गरज. विजयासाठी 15 बॉल आणि 19 धावा. गौरव स्ट्राईक एंडवरती आहे. पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होत असताना सागर. वेगवान चेंडू फास्ट अँड फ्युरियस पाहायला मिळाला. शॉर्ट ॲक्सचा कव्हरला. अशा रीतीच्या धावा तुम्ही देऊ शकत नाही. ज्ञानदेव सारखा खेळाडू जर का तिथे आहे, त्याने एक चांगला झेल टिपला होता. जो एक चांगला क्षेत्ररक्षक देखील आहे. इथे एक सिंगल आली आहे. स्ट्राईक रोटेट होतीये. एक रन्स फार महत्वाची, एक धाव महत्वाची आहे. 18 अजूनही बनवायचे आहेत. 14 चेंडूचा खेळ शेष आहे. 14 बॉल आणि 18 धावा. 14 चेंडू आणि 18ची गरज असताना राहुल स्ट्राईक एंडवरती आहे. पुढचा बॉल बॅकफुटला येत असताना पुन्हा एकदा राहुलच्या बॅटमधून सिंगल जबल्स येतच राहत असताना पाहायला मिळाल्यात. कारण की राहुलच्या बॅटिंगचा एक वेगळाच अंदाज आहे. त्याने एकही बॉल 0 किंवा एकही बॉल डॉट दिलेला नाही आहे. प्रत्येक बॉलवरती रन्स गोळा करण्याच्याच मनोसुभ्याने तो मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला पाहायला मिळतोय. 13 चेंडू आणि 17ची आवश्यकता. 13 चेंडू आणि 17 धावा. चांगल्या रीतीने बॅटिंग केली आहे. 21 धावा धावफलकावरती आहे. 21.
पुढचा बॉल घेऊन सागर पुन्हा एकदा सज्ज होईल. यावेळेला बॅकफुटला येत असताना आणखी एक फटका चांगला आहे. इथे 23 बनल्यात या मॅच मध्ये. विजयासाठी अजूनही 15ची आवश्यकता राहील. 12 बॉल आणि 15 धावा. मॅच जवळ आली आहे. सामना इथे बनलाय. राहुल आणि गौरव ही जोडी मैदानाच्या आतमध्ये जमली आहे. विजयासाठी येणारे चेंडूर असतील ते 12 बॉल 15ची आवश्यकता. 23 धावा धावफलकावरती आहेत. खेळाडू बाद झालेत ते केवळ 2. चला घाई करा. पहिल्या षटकामध्ये 9 धावा आल्या. गणेशने पहिल्या षटकात आलं. दुसऱ्या षटकामध्ये केवळ 5 आल्या. तिसऱ्या षटकामध्ये 9 धावा आल्यात. गणेश हाच गोलंदाजी मार्कवरती दाखवत असताना पाहायला मिळतं. एक सरप्राईज डिसिजन म्हणता येईल तो फिल्डिंग टीमच्या माध्यमातून. जिथे 12 बॉल 15ची आवश्यकता आहे. कालीमाता टीमने टॉस जिंकला. बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. 37 बनवल्या. 38चं टार्गेट इथे सेट करण्यात आलंय. गणेश आला गोलंदाजी मार्कवरती. ज्या गणेशने पहिल्या षटकामध्ये 9 धावा खर्च केल्या होत्या, विकेट मिळवली नव्हती, तो गोलंदाजी मार्कवरती आलाय. तिथे अजूनही गौरव आणि राहुल सारखे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये तग धरून उभे आहेत. अशा परिस्थितीमध्ये विकेट हव्यात आणि विकेट टेकर गोलंदाजाची गरज असताना प्रकाश सारख्या गोलंदाजाला जर का आपण बाजूला सारतो ना, काहीतरी वेगळा निर्णय, हा वेगळा डिसिजन म्हणता येऊ शकतो. सरप्राईज डिसिजन आहे टीमच्या माध्यमातून. पुढचा बॉल गोलंदाज सज्ज होईल. वेगवान चेंडू पाहायला मिळाला. इथे फटका तर चांगला केला. एक सिंगल निश्चित मिळेल का? डायरेक्ट हिट. खेळाडू बाद. कहाणी में ट्विस्ट. खेळाडू क्रमांक 3 फलंदाज बाद होतोय गौरव. बॅटर मैदानाच्या आतमध्ये मधू दाखल होत असताना पाहायला मिळतोय. 5व्या क्रमांकावरती आला. पहिल्या बॉलवरती विकेट मिळवली आहे. 11 चेंडू आणि 15ची आवश्यकता. 11 चेंडू आणि 15 धावा. स्ट्राईक एंडवरती यावेळेला राहुलला आपण पाहतोय. आघाडीला आलेला बॅटर. संघाची साथ सोडलेली नाहीये. वादळात अडकलेली नाव रे, तिला किनारी लाव रे, असंच म्हणत असेल प्रत्येक खेळाडू. कारण राहुल मैदानाच्या आतमध्ये उभा राहणं गरजेचं आहे. यावेळेचा बॉल घोषांकी क्षेत्रामध्ये. धावा मिळतील त्या 2. 13ची आवश्यकता आहे. 10 चेंडू आणि 13 धावा. राहुल मैदानाच्या आतमध्ये उभा राहिला ना तर तो एकटा सामना जिंकून देऊ शकतो. इतकी धमक त्याच्याकडे आहे, इतकी पोटेन्शियल त्याच्याकडे, इतकी टेम्परामेंट त्याच्याकडे आहे आणि त्याच्या क्षमतेला अनुसरून त्याला बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करावी लागणार आहे. 13ची गरज आहे अजूनही या सामन्यामध्ये. धावफलकावरती धावा त्या 25. आणखीन एक फुलर लेनचा बॉल ऑन साइडला खेळले. तिथे धावा मिळतील. एक तर निश्चित आली आहे. आणखीन दुहेरी धावेचा स्ट्रोक येतोय. पाना ज्या गोलंदाजावरती जो बॅटर हावी ठरला होता पहिल्या षटकामध्ये, तो मैदानाच्या आतमध्ये उभा असतानाही पुन्हा एकदा गणेशला गोलंदाजी देणं ही अडचणींना सामोरं जाण्यासारखंच आहे की काय. परंतु क्रिकेटचा खेळ आहे. वेळ बदलायला वेळ लागत नाही आणि खेळामध्ये खेळ बदलायलाही वेळ लागत नाही. कशी असेल कशी कोणाची वेळ, कारण येणाऱ्या 9 बॉलचा खेळ अजूनही शेष आहे. धावफलकावरती धावा सध्या परिस्थितीमध्ये आपण 27 पाहतोय. विजयासाठी 11ची गरज. 9 चेंडू आणि 11 धावा. वरती 2च जास्तीच्या बनवायच्या आहेत. 9 चेंडू आणि 11ची गरज. 9 गेंदे 11 रन की जरूरत. 9 बॉल 11 रिक्वायर्ड बाय विन. सामना बढू शकतो आणि मैदानाच्या आतमध्ये या खेळाडूने बाहुबली स्ट्रोक खेळलेत. स्ट्राईक एंडवरती आहे. बॅकफुटला समोरच्या दिशेने ऑन दी टोज येत असताना खेळलेला फटका. 1 धाव निश्चित देऊन जाईल. सिंगल वरती
इथे एकच धाव प्राप्त होत असताना पाहायला मिळाली. संघाची धावसंख्या एकेरीच्या मदतीने 28 आहेत. 8 बॉल आणि 10ची गरज. 8 चेंडू आणि 10 धावा. गणेशने एक सिंगल घेतल्यानंतर जिथे आपण पाहिलं ना तर खऱ्या अर्थानं अडचणी समोर त्याला पाहायला मिळाल्या होत्या. राहुल ज्या वेळेला बॅटिंग करत होता आणि अशा परिस्थितीमध्ये मधु ऑन स्ट्राईक आहे. येणारे 8 चेंडू आणि 10ची गरज. 8 बॉल 10, 28 धावा धावफलकावरती आहेत. हाफ ट्रॅकर बॉल होता, ऑन साईडला खेळलेत. एक सिंगल इथे प्राप्त होईल. 9ची गरज आहे. 7 चेंडू आणि 9 धावा. या बॉलवरती एखादा फटका जर चांगला आला ना तर मॅच बनू शकते पुन्हा एकदा. 7 बॉल आणि 9ची गरज आहे. 7 चेंडू आणि 9 धावा. समीकरण वारंवार प्रत्येक चेंडू मागे बदलत असताना आपण पाहिलेत. अगदी त्याच वेळेला ना अडचणी प्रतिस्पर्धी संघाच्या वाढल्यात. काही वेळेला बॅटिंग करणाऱ्या टीमच्या खेम्यामध्ये चिंतेचं वातावरण पाहायला मिळालंय. एक एक रन्स किती महत्वाची आहे पहा ना या सामन्याच्या दरम्यान. येणारे बॉल तुमच्याकडे आहेत ते 7 बॉल आणि विजयासाठी जिथे आवश्यकता 9 धावसंख्येची. गणेश, हा बॉल गणेशचा ऑन साईडला खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. एक सिंगल इथे प्राप्त होईल. येणारे 6 बॉल 8ची गरज. 6 चेंडू आणि 8 धावा. हॅलो, चला नेक्स्ट मॅच जी पाहायला मिळेल OGSC आणि रॉकी दोन संघांदरम्यान नेक्स्ट मॅच पाहायला मिळेल. रॉक हिल सहा बॉल आणि 8ची आवश्यकता. 6 गेंदे 8 रनों की जरूरत. 6 चेंडू 8 धावा. काय घडेल या सामन्याच्या दरम्यान. शेवटचा निर्णायक अंतिम षटक गोलंदाजी मार्क मध्ये जिथे पाचारण करण्यात येते प्रशांत याला. शेवटच्या षटकाच्या दरम्यान प्रशांत याच्या हाती भवितव्य सुपूर्द केलंय. 2 षटक हाताले गणेशने. 2 षटकांमध्ये 16 धावा खर्च केला आणि एकही विकेट त्याला मिळवता आलेली नाहीये. एकही विकेट त्याला मिळवता आले नाही. 8च्या सरासरीने त्याने धावा खर्च केल्या. 16 रन्स त्याने खर्च केलेल्या पाहायला मिळाल्या होत्या गणेश. परंतु या षटकामध्ये येणारे 6 बॉल 8ची गरज. राहुल ऑन स्ट्राईक. मॅच बनू शकते. स्ट्राईक एंडवरती राहुल आहे. सामना चुरशीचा होणार यात मात्र शंका नाहीये. फिरकीचा जादूगार प्रशांताला गोलंदाजी मार्क वरती. 6 बॉल 8ची गरज. 6 चेंडू 8 धावा. पहिला चेंडू खोला टाकला समोरच्या दिशेने. लेंथ बॉल होता. अगदी ड्रायव्हिंग लेंथ वरती आला होता. घोषांकित क्षेत्रामध्ये खेळत. 6ची गरज. 5 चेंडू आणि 6 धावा. काय बॅटिंग केली आहे बॅटरने. थांबण्याचं नाव घेत नाहीये. राहुल ऑन स्ट्राईक आहे. पुढचा बॉल बॅकफुटला येत असताना यावेळेला इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न. इथे महत्वाची विकेट. राहुल सिंगल आली आहे. सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या 33. 5ची आवश्यकता. 4 चेंडू आणि 5 धावा. 19 रन्स वरती नॉट आउट खेळतो राहुल. संघाची धावसंख्या धावफलकावरती येते 33. 5ची आवश्यकता. राहुल 19 धावसंख्येवरती नॉट आउट खेळतो आणि त्याने सिंगल घेतलीय. अडचणी इथून वाढतील कारण राहुल जर नॉन स्ट्राईक एंड वरती गेलाय ना ही बाब पथ्यावरती पडेल. जिथे फिल्डिंग करणारी टीम अर्थात काली माता या टीमच्या
19 धावा बनवणारा आणि आघाडीला आलेला बॅटर नॉन स्ट्राईक वरती आलाय. येणारे 4 बॉल विजयासाठी 5 ची गरज. 4 चेंडू आणि 5 धावा. कहीं जीत बाकी है, कहीं हार बाकी है. अभी तो जिंदगी का सार बाकी है. यहां से चले नई मंजिल के लिए. ये तो एक पन्ना था, अभी तो किताब बाकी है. मैच मध्ये खूप काय बाकी है. 4 बॉल 5 ची गरज. 4 चेंडू आणि 5 धावा. चला मॅचला जास्तीचा वेळ खर्च होतोय. अदना 4 चेंडू आणि 5 ची गरज आहे. 4 चेंडू आणि 5 धावा. स्ट्राईक वरती मधू. ज्या मधूच्या बॅट मधून 2 बॉल वरती 2 सिंगल आलेत, परंतु राहुल नॉन स्ट्राईक वरती जाऊन उभा राहिलाय. त्याला स्ट्राईक वरती येणं संघाच्या हितात राहील. जर स्ट्राईक वरती आला तर मॅच जिंकू शकते. हा बॉल पहा. आणखीन एक चेंडू जिथे मात्र वळण घेणारा राहिलाय. डॉट बॉल आला. 3 चेंडू. आता मात्र 5 ची गरज. 3 चेंडू 5 धावा. मधूसाठी हा चेंडू धुंडो रे साजना सांगणारा राहिला. धुक्या ठरवलेली वाट होती त्याच्यासाठी. चेंडूने घेतलेलं वळण. राहुलने का स्ट्राईक चेंज केली ना, हा विषय हा चर्चेचा राहील या मॅच मध्ये. कारण जर ज्या बॅटरने 19 धावा बनवल्यात, जो बॅटर मैदानाच्या आतमध्ये आघाडीला आलाय, ज्याला हा चेंडू फुटबॉल प्रमाणे दिसतोय, तो नॉन स्ट्राईक वरती आहे. प्रशांतचा आणखीन एक चेंडू. बॅटची लिडिंग एज घेतली. क्षेत्ररक्षक आहे. हेमंत कडून झालंय तरी काय, त्याच्या हातून सुटलेला हा झेल मॅच मध्ये अजून एक रंगतता भरी स्थिती निर्माण करून देतोय. कहानी में ट्विस्ट. आने वाली गेंदें रहेंगी 2 और जीत के लिए यहां से बनाने केवल 4 रन. 2 चेंडू आणि 4 धावा. 2 चेंडू 4 धावा. स्ट्राईक वरती राहुल आहे. स्ट्राईक वरती राहुल पाहायला मिळालाय. जब जब तूने किया अपने काबिलियत पे विश्वास, तब तक तूने रचा एक नया इतिहास. राहुल सारखा बॅटर स्ट्राईक वरती आहे. 19 धावा त्याच्या बॅट मधून आल्यात आणि विजयासाठी 2 बॉल 4 ची आवश्यकता. 2 चेंडू आणि 4 ची गरज. गोलंदाज प्रशांत पुन्हा एकदा सज्ज होत असताना पाहायला मिळेल. 2 बॉल 4 ची गरज आहे. कोणता संघ जिंकेल, कोणाला पराभूतीच्या छायाखाली जावं लागेल. मॅच जिवंत ठेवली आहे. या सामन्यामध्ये खूप काय उलटफेर पाहायला मिळाले. 38चा चालू आहे पाठलाग. इथे काय घडलंय. हा चेंडू निर्धाव स्वरूपाचा आलाय की काय. डॉट बॉल आणि विकेट देखील. 1 चेंडू आणि आता मात्र 4 ची गरज. हे समीकरण काय सोपं नाहीये. विकेट मिळवली आहे. राहुलने शेवटच्या क्षणाला केलं तरी काय, अंडर प्रेशर तो आला आणि अशा परिस्थितीमध्ये चेंडू सोडून देण्याचा प्रयत्न त्याने केला. संघाच्या अडचणी वाढल्यात. पहा ना, प्रेशर मध्ये आपण म्हणतो ना, किचन मधल्या कुकरची शिट्टी देखील वाजते. आणि तो राहुल जो अंडर प्रेशर आल्यानंतर मॅच जणू काय त्याने सोडून दिली आहे. 6 बॉल 8 ची गरज असताना गोलंदाजी मार्क वरती आला प्रशांत आणि प्रशांतने चांगल्या रीतीची गोलंदाजी केली. 1 बॉल 4 ची गरज. नवीन बॅटर रत्नदीप. 1 चेंडू आणि 4 ची आवश्यकता आहे. चौकाराशिवाय काही पर्याय नाही आहे. षटकाराशिवाय कोणताही पर्याय नाही आहे या मॅच मध्ये. पुढचा बॉल पुढ्यात टाकला तर जरूर होता, परंतु इथे सामना इथे जिंकलाय तो काली माता या टीमने. 6 बॉल 8 ची मॅच पराभूतीच्या छायाखाली गेले. कारण राहिली ती राहुलची बॅटिंग.